श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. उद्या लागणारं ग्रहण हे केवळ खगोलीय घटना नाही तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एक सुवर्ण संधी आहे. शास्त्रात म्हटलं आहे की ग्रहणात केलेला जप हा सामान्य दिवसांपेक्षा 1000 पटीनं अधिक फळ देतो. तर मंत्रसिद्धी म्हणजे काय आणि मंत्रसिद्धी कशी करावी आणि नेमके कोणते मंत्र जपावेत तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंत्रसिद्धी म्हणजे काय? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मंत्र सिद्ध होणं म्हणजे काय असतं. ग्रहण काळात निसर्गातील ऊर्जेमध्ये मोठे बदल होतात. या काळात जेव्हा आपण एखादा मंत्र एकाग्रतेने जपतो तेव्हा त्या मंत्राची शक्ती आपल्या शरीरात आणि मनात जागृत होते. ग्रहण काळात मंत्राचा ठराविक संख्येत जप केल्यानं तो मंत्र तुमच्यासाठी कार्यक्षम होतो. यालाच मंत्रसिद्धी म्हणतात. आता कोणते मंत्र जपावेत? श्री स्वामी समर्थ मंत्र स्वामी भक्तांसाठी हा सर्वात प्रभावी मंत्र आहे. यामुळे मानसिक शांती आणि संरक्षण मिळते. हा षडाक्षरी मंत्र जो आहे तो अत्यंत प्रभावशाली ठरतो. ओम नमः शिवाय भगवान शंकराचा हा पंचाक्षरी मंत्र ग्रहांच्या दोषापासून मुक्ती देतो. गुरु मंत्र जर तुमच्या गुरूंनी तुम्हाला एखादा मंत्र दिला असेल तर तो जपण्यासाठी ग्रहणासारखा दुसरा मोठा मुहूर्त नाही. गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र आरोग्यासाठी आणि बुद्धीसाठी हे मंत्र अत्यंत लाभदायक आहेत. जपाची योग्य पद्धत काय आहे? मंत्र जप करताना तुम्हाला काही नियम पाळणं आवश्यक असतं. तर ग्रहण सुरू झाल्यापासून ते ग्रहण सुटेपर्यंतचा काळ जपासाठी वापरायचा आहे. लोकरीचं किंवा संदर्भाचं आसन वापरायचंय. जमिनीवरती थेट बसायचं नाहीये. शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. मंत्रसिद्धीसाठी किमान 11, 21, 108 माळा जप करण्याचा संकल्प करा. माळ नसेल तर तुम्ही करमाळेवर म्हणजे बोटांवरती मोजू शकता. ग्रहण काळात देवघरातील मूर्तींना स्पर्श करायचा नाही. देवासमोर बसून किंवा लांब बसून केवळ मानसिक किंवा वाचिक जप करायचा आहे. आता महत्वाच्या टिप्स आणि सावधगिरी काय असते ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते. जपाच्या वेळी मनामध्ये कोणत्याही शंका किंवा नकारात्मक विचार आणायचे नाहीत. जर ग्रहण काळात सुतक पाळत असाल तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. नामाला सुतक नसतं. ग्रहण संपल्यावरती स्नान करायचं आहे आणि शुद्ध होऊन मगच देवपूजा करायची आहे. ग्रहण सुटल्यानंतर सर्वांनी लक्षात ठेवा, जेव्हा ग्रहण सुटतं तेव्हा जसं आपण आपलं शुद्धीकरण करतो तसं आपल्या देवांनाही स्नान घालायचं आहे आणि शुद्ध करायचे, देवपूजा करायची आहे. या ग्रहणाच्या संधीचा लाभ नक्की घ्या आणि आपल्या स्वामींच्या किंवा इष्ट देवतेच्या नामात दंग व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कोणता मंत्र जपणार आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.